हे पकोडे एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा मागाल। मिक्स डाळ, उडीद डाळ, पालक, खूपच कुरकुरीत पकोडे। डाळ वाटून घ्या, त्यात पालक, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉर, लसूण, मिरची आणि घरातले काही आपले आवडते असे मसाले त्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे। मिश्रण घट्ट ठेवायचं आहे, जास्त पाणी घालू नका, यामुळे पकोडे क्रिस्पी येतात। जर तुम्ही पाणी जास्त घालाल तर पकोडे हे क्रिस्पी येणार नाही। मी डाळ थोडी जाडसरच वाटते, म्हणून पकोडे आतून खूपच सॉफ्ट आणि बाहेरून खूप छान क्रंची होतात आणि खायला सुद्धा मजा येते। तेल मध्यम गरम ठेवा। पकोडे तुम्हाला हळूहळू तळायचे आहे। कुठलीही घाई आणि गडबड पकोडे तळताना तुम्हाला करायची नाही। जोपर्यंत पकोडे हे सोनेरी होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते तेलात छान प्रकारे मंद आचेवर तळायचे आहे। पकोडे छान तळले की ते गोल्डन ब्राऊन झाले की पकोडे आपले पालकाचे खाण्यासाठी हे रेडी झालेले आहे। पहा की क्रिस्पी झालेले चहा आणि चटणीसोबत परफेक्ट स्नॅक हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। लाईक, फॉलो करा आणि कमेंट नक्की करा। एकदा बनवा, रोज बनवावं वाटेल। थँक्यू।